शिवपुराणामध्ये भगवान शिवजींचा जन्म नाहीये, लक्षात ठेवा. काय आपण रामकथा करतो की नाही? रामकथेमध्ये रामाचा जन्म करतो, आपण रामाचा पाळणा म्हणतो, रामाचा उत्साह करतो की नाही? अवध घर आनंद भयो, जय राजा राम की. कौशल्या घर लाला भयो, जय राजा राम की. जय राजा राम की, जय दाऊ दयाल की. कौशल्या घर लाला भयो, जय राजा राम की. अशी भजनं म्हणतो आपण आणि रामाचा जन्म उत्साहात करतो. कृष्ण कथेमध्ये भागवतामध्ये काय करतो? अवध घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. मग कृष्ण कथेमध्ये कृष्णाचा जन्म आहे, राम कथेमध्ये रामाचा जन्म आहे. मग शिव कथेत म्हणतो काशी भजन आपण. कैलास में आनंद भयो, जय शंभोनाथ की. म्हणतो का म्हणत नाही? ऐका, का म्हणत नाही? शिवजींच्या जन्माची भजनं का म्हणत नाही आपण? त्याचं उत्तर तुम्हाला सांगतोय. कारण शिवजीचा जन्मच नाहीये. काय आहे? अनादी. कसे आहेत भगवान शंकर? अनादी आहे महाराज. सांगा बरं, भगवान शंकराच्या आई वडिलाचं नाव काय आहे का माहिती कोणाला? आहे माहिती तुम्हाला? काय नाही मला सांगा, मला तर नाही माहिती. तुम्हाला माहिती आहे का? माझ्या अभ्यासात तर आतापर्यंत नाही आलं की भगवान शंकराच्या वडिलांचं नाव अमुक अमुक आहे, भगवान शिवजीच्या आईचं नाव अमुक अमुक आहे. तुमच्या आलं का वाचण्यात? अरे जे नाहीच आहे वाचण्यात येईल कसं? ज्या बाबाचा जन्मच नाहीये, मग कसा आहे तो बाबा? म्हणे नित्य आहे, अनादी आहे, सगळ्यांच्या आधी आहे. म्हणजे आपण नव्हतो तेव्हा भगवान शिव होता. ऐका, आपण आहोत तेव्हा भगवान शंकर आहे. आणि आपण जाणार कुठे? स्लॅपवर नाही. केंद्रे साहेबांनी जी बिल्डिंग बांधली ना, अशी वरती नाही जाणार आपण. वर म्हणजे कुठं? जिथून आलो तिथं. मग आपण नव्हतो तेव्हा भगवान शंकर होता, आपण आहोत तेव्हा भगवान शंकर आहे, आणि आपण जाणार तेव्हा केवळ भगवान राहणार. हे फार महत्वाचं आहे. आदि मध्य अंती अवगा हरी एक, एकाची अनेक एक हरी. काय? जो नित्य आहे, नित्य अनादी आहे. महाराज, या जगावर जेव्हा या जगाचा प्रलय होतो, प्रलय कोण करतं? प्रलय म्हणे भगवान शंकरच करतो. हे सगळं भगवान शंकराच्या हातात आहे. या जगाचा संहार कोण करतो? तर भगवान शंकर. कोण करतो? भगवान शंकर. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान.
बचाने वाला है भगवान, टाळी टाळी वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, टाळी टाळी वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, उसी का सोचा याद होता, उसी का सोचा याद होता, रक्षक दया निधान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, हरि बोल। टाळी टाळी हरि बोल। जल थल अगन आकाश पर केवल उसकी सत्ता, केवल उसकी सत्ता, जल थल अगन आकाश पर केवल उसकी सत्ता, केवल उसकी सत्ता, प्रभु इच्छा के बिना यहाँ हिल न सके एक पत्ता, हिल न सके एक पत्ता, उसी का सोचा यहाँ पे होता, उसी का सोचा यहाँ पे होता, रक्षक दया निधान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। बोले शंकर भगवान की जय. म्हणून या जगाचा संहार कोण करतो तर भगवान करतो. नसा अनादि भूतभवन भोलेनाथ महाराज खूप छान. मग अशा शिवतत्वाची कथा आपण पाहत आहोत, हे लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. पुढे थोडं गुरुचं वर्णन आलं की या जगामध्ये माणसाला
गुरुची आवश्यकता आहे. गुरु असला पाहिजे, फार महत्वाचं आहे. गुरुचं वर्णन केलेलं आहे. असं म्हणतायत की पाणी पियो छान के, क्या पानी पियो छान के और गुरु करो जान के. पाणी पिताना कसं पिलं पाहिजे? छानून पिलं पाहिजे, गाळून पिलं पाहिजे की नाही? कसं पिता पाणी तुम्ही? जर पोटाला त्रास व्हायला लागला, पोटाला जर आजार झाला, आजार आणि डॉक्टरकडे गेलात, आणि डॉक्टरकडे जर गेला, डॉक्टरला विचारलं, डॉक्टर म्हणतात काय झालं? म्हणे खूप पोट दुखत आहे. म्हणे पाण्यात बदल आहे. अहो पाणी गाळून पितो, अहो फिल्टरचं पाणी पितो, आरोचं पाणी पितो, बिस्लरीचं पाणी पितो, जारचं पाणी पितो. आता कोणचं पिऊ? नाही म्हणे पाण्यात बदल. आता काय गटाराचं पिऊ? तसा जीवनामध्ये गुरु फार महत्वाचा आहे. असो महाराज. त्यानंतर पुढे रुद्राक्षाचं वर्णन शिवपुराणात आलं, अतिशय गोड आहे. मग रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली? रुद्राक्षामध्ये खूप ताकद आहे, एवढं सामर्थ्य रुद्राक्षामध्ये महाराज. रुद्राक्ष घालण्याचे अनेक फायदे शिवपुराणात सांगितलेले आहे, अनेक. पण रुद्राक्ष निर्माण का झालं? एक त्रिपुरासूर नावाचा राक्षस होता, ऐका. आणि त्याला ब्रह्मदेवानं अजय असं वरदान दिलं होतं, जो कुणाकडून परास्त होत नव्हता. विजयी भव असं म्हटलं होतं. पण काही केल्यानं मारत नव्हता तो. भगवान शंकरानं त्याला मारलं. हजारो वर्षे भगवान शंकरानं डोळे झाकले आणि म्हणे साधना केली. हजारो वर्षे भगवान शंकरानं डोळे झाकले आणि समाधी लावली. माणसानं कधीतरी डोळे झाकून स्वतःला तपासलं पाहिजे, कधीतरी ध्यानयोग केला पाहिजे. फार महत्वाचं आहे महाराज. मग शिवजीनं डोळे झाकले आणि डोळे झाकून हजारो वर्ष शिवजी ध्यानस्थ झाले. शिवजीनं ध्यान केलं. ध्यान कुणाचं ध्यान केलं? सुंदर असं ध्यान लावलं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे, राम राम हरे हरे, कृष्णा कृष्णा हरे हरे, राम राम हरे हरे. असं सुंदर शिवजीनं हजारो वर्ष ध्यान लावलं, ऐका. आणि हजारो वर्ष झाल्याच्या नंतर कितीतरी वर्ष निघून गेले आणि शिवजीनं डोळे उघडले, ऐका. डोळे उघडल्याच्या नंतर शिवजींच्या डोळ्यामधून काही अश्रुपात झाले. काही अश्रूंचे थेंब या भूतलावरती पडले. जे अश्रूचे थेंब भूतलावरती पडले, या मृत्यूलोकार पडले. जिथं जिथं थेंब पडले, म्हणजे ज्या ज्या क्षेत्रावर थेंब पडले, तिथे तिथे रुद्राक्ष निर्माण झाले. तिथे तिथे रुद्राक्ष झाडांची काय झाली तर म्हणे उत्पत्ती झाली. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय. म्हणून रुद्राक्षामध्ये खूप ताकद आहे. हो, म्हणून विशेष उत्तर भारताकडे जा, काशीकडे जा, हरिद्वारकडे जा, तिथे ही झाडं जास्त प्रमाणात सापडतात. गिरीकंदरामध्ये, हिमालयामध्ये खूप झाडे महाराज रुद्राक्षाची खूप आहे. आणि रुद्राक्ष शब्दाचा अर्थच असा होतो, रुद्र म्हणजे भगवान शिव, अक्ष म्हणजे पाणी. जे भगवान शंकराच्या थेंबातून निर्माण झालं त्याचं नाव रुद्राक्ष आहे. आणि रुद्राक्ष खूप महत्वाचा, जो सगळ्यात मोठा रुद्राक्ष असतो असं म्हटलेलं आहे, एकदम मोठा, तो अतिशय भाग्यशाली आहे. मग रुद्राक्षामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे महाराज.
रुद्राक्ष भगवान शंकराला खूप प्रिय आहे, खूप. म्हणून तुम्ही आजही जर उत्तर भारताकडे गेलात तर मोठमोठाले साधू रुद्राक्ष काय करतात? रुद्राक्ष नाही घालत ते, मग रुद्राक्षाच्या माळाच घालतात. वाक्य नीट ऐका. आपण एखादा रुद्राक्ष घालतो, पण ते रुद्राक्ष नाही घालत, म्हणजे रुद्राक्षाच्या माळाच घालतात. आणि रुद्राक्ष घालण्याच्या पद्धती, कानामध्ये रुद्राक्ष घालतात, हातामध्ये रुद्राक्ष घालतात, गळ्यामध्ये रुद्राक्ष घालतात. त्याचे खूप फायदे सांगितलेले आहेत, खूप. काय काय फायदे आहेत महाराज? मग कितीमुखी रुद्राक्ष धारण केल्यानं नेमकं काय फळ मिळतं याचं सगळं वर्णन आलेलं आहे. असं सांगितलं, जो माणूस दिवसभर जर त्यानं रुद्राक्ष घातला तर त्याचे सगळे पाप नष्ट होतात. अनेक अनेक सामर्थ्य रुद्राक्षामध्ये आहे. मग हे रुद्राक्ष घालत असताना नेमका कसा घालावा, कधी घालावा, केव्हा घालावा, त्याचा नियम आहे. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. महाराज, ज्याचा यज्ञोपीत संस्कार झालेला असेल त्यानं ओंकार अक्षराचा उच्चार करून त्या ठिकाणी रुद्राक्ष घालायला काही अडचण नाही. ज्याचा जनेऊ संस्कार झालेला आहे. आपण जन्मतो ना, जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्यावर 16 संस्कार होतात, हे लक्षात ठेवा. आपल्याला माहीत सुद्धा नाही. जेव्हा आपला जन्म होतो, जन्म झाल्याबरोबर पहिला संस्कारावर आपल्यावर होत असतो नामकरण संस्कार. हा 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे, जनेऊ संस्कार. तो मोठा झाला की आपण त्याच्यावर काय करतो हे समजतं का? हे असं भ्याल्यासारखं कोण पाहता? भाषा कळत नाही का माझी? असं काय का? हे समजतं ना? आणि हो महाराज, म्हणून तर शांत आहेत आम्ही. तो 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. कोणता? म्हणे विवाह संस्कार. हा 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. असे 16 संस्कार आपल्यावर होतात. आणि आपण गेल्यावर सुद्धा आपल्यावर एक संस्कार लोक करत असतात. आपण गेल्यावर कोणता आहे बरं तो? मी येऊ का चहा घेऊन? कोणता संस्कार आहे तो? म्हणे अंत्यसंस्कार आहे. गुरुजीनं सांगितलं बा, अनुभवाचे बोले ते. म्हणजे माहिती आहे ना त्यांना, त्याचं ज्ञान आहे ना. कोणता संस्कार आहे तो? अंत्यसंस्कार. माणूस गेल्याच्या नंतर त्याच्यावर लादल्या जातो, तो कोणता संस्कार आहे? अंत्यसंस्कार. असो, असे विविध 16 प्रकारचे संस्कार शास्त्रात सांगितले. त्यापैकी जनेऊ हा संस्कार आहे, तो माणसाला व्हावा. असो, सुंदर. मग हा जो रुद्राक्ष धारण करायचा, मग रुद्राक्ष धारण करत असताना महाराज त्याचा विधी, कितीमुखी रुद्राक्ष धारण केल्यानं त्याचं नेमकं काय फळ मिळतं त्याचं महात्म्य शिवपुराणात आलेलं आहे. कितीमुखी रुद्राक्ष आहे? म्हणजे एकमुखी रुद्राक्षापासून 14 मुखी रुद्राक्षापर्यंत रुद्राक्ष आहेत. किती? एकमुखीपासून 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष सापडतात. मग एकमुखी रुद्राक्ष घातल्यावर त्याचं काय फळ आहे? ऐका. एकमुखी रुद्राक्ष जर आपण घातला तर म्हणतात तो साक्षात भगवान शिव आहे. आणि त्याचं फळ काय आहे? म्हणजे एकमुखी जर रुद्राक्ष आपण धारण केला तर एकमुखी रुद्राक्ष धारण केल्याच्या नंतर त्याला भोग आणि मुक्ती अगदी सहज मिळते त्या माणसाला. एकमुखी रुद्राक्ष धारण जो करतोय त्याला किती चांगलं फळ आहे. महाराज, 2 मुखी रुद्राक्ष धारण जर आपण केला, 2 मुखी रुद्राक्ष घातला, तो 2 मुखी रुद्राक्षाची काय महती आहे? म्हणे त्याची सारी मनोकामना पूर्ण होते. काय फळ आहे गड्या?
म्हणूनच शिवपुराण ऐकताय तुम्ही. आपल्या मनात काय काय मनोकामना असतात त्या कथेत सांगू. मनाच्या मनोकामना फार अवघड आहे. काही जणी म्हणतील महाराजले टायमार कथा सुरू करते, जेवण बाकी आहे, लवकर संपव, आता जेवायला जायचंय. मनानं केलेली कामना आणि म्हणले चांगल्या कामना करताय का? त्या मनापायीता आपण इकडे तिकडे भटकतोय महाराज सारखं. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. राधे तेरे चरणों की जरा धूल जो मिल जाए. मनाला तुम्ही जितकं चांगलं सांगाल ते तितकं जास्त बिघडत. अवघड आहे महाराज. चांगलं त्याला नकोच वाटतं. कुणाला? मनाला. मनाचा स्वभाव आहे. कारण आपल्याला त्या मनाला असं वाटतं याला सद्गती याची होऊ नये. याची का सद्गती झाली की माझं अस्तित्व राहणार नाही ना, हे कुणाला वाटत असतं? मनाला. म्हणून मनाला सगळं आवडतं कथा कीर्तन सोडून. बरोबर ना? बरोबरच बोलतो ना मी. म्हणून तर कथे जांभळ्या येतात. आपली इच्छा आहे का कथे जांभळ्या देण्याची? जमलं मला? जमलं? हे आपली इच्छा आहे का? नाही, मनाची इच्छा आहे. ही इच्छा कुणाची आहे? मनाची. मन इकडे नाही तिकडे चल म्हणतं. तिकडे हो, रस्त्याला नको लागू म्हणतं. ते म्हणतं गड्ड्यात चल, गड्ड्यात. आणि आपल्याला अनेक जन्माला जे घालताय ना, कोण घालताय? हे मन घालतं महाराज. मनाच्या कामना खूप छान असतात ना? अजिबात. या मनाला माशीची उपमा दिलेली आहे. माशीची. माशी माहिती का तुम्हाला? माशी. आता माशी तर सध्या घरात दिसतच नाही. औषधाला नाही. चकाचक घर आहेत आता सध्या. हो, एवढी आमची महाराज मंडळी केंद्रे ताईच्या घरात आहे. पण चकाचक आहे सगळं, जिथल्या तिथं आहे. याला तर आदर्श संसार म्हणतायत महाराज. खरंच माणसाचा काही काही लोकांचा काय राहतो महाराज, मी सांगेल तुम्हाला. काही काही लोकांचा संसार श्रीमंत असतो. केंद्रे साहेब असावा, मी त्याच मताचा आहे. नक्की असावा. पण त्यात पण आहे, काही काही लोकांचा संसार एवढा श्रीमंत पण परमार्थ ले भिकारी. शब्द नीट ऐका. काय? काही काही लोकांचा संसार एवढा श्रीमंत पण परमार्थ खूप भिकारी. आणि काही काही लोकांचा परमार्थ एवढा श्रीमंत पण संसार फार भिकारी. पण इथे संसारही श्रीमंत आहे आणि परमार्थही श्रीमंत आहे. आणि तो संसार म्हणजे केंद्रे साहेबाचा आहे महाराज. जितका संसार थाटात आहे तितकाच परमार्थ थाटात आहे. याला आदर्श प्रपंच म्हणतात. आणि असं असावं हे फार महत्वाचं आहे. म्हणून मन या कथेमध्ये रमावं. मन कथेत जास्त रमत नाही. मनाला शास्त्रामध्ये माशीची उपमा दिलेली. माशीची. माशी माहिती आहे तुम्हाला? महिला मंडळ. आता माशी तुम्ही ठेवतच नाही घरी, औषधाला नाही. पण होतात त्या. आणखी जाऊ द्या 10-15 दिवस, जरा कडक ऊन पडू द्या. आणि थोडा उन्हाळा संपत आला, थोडा पावसाळा लागला की माशा आल्याच. पावसाळ्यात काय होतात? माशा येतात. ऐका, माशी जर आली ना, मी तुम्हाला सांगतो, ही माशी काय करते महाराज? प्रत्येक पदार्थावर बसते. तुम्ही नीट लक्ष द्या. बघा, तुम्ही जर असा आटा मळवला तर त्या आट्यावर काय बसते? तुम्ही बोलत चला, माशी बसते की नाही?
बसते ना, बसते. मग तुम्ही त्याच्यावर कपडा टाकता. त्याची जर पोळी केली, थंड जर झाली तर त्याच्यावर काय बसते? माशी. बसते की नाही? बसते. मग तीच पोळी तुम्ही जर शिरा केला तर शिऱ्यावर काय बसते? माशी. बसते की नाही? बसते. तुम्ही जर गुलाबजाम केला तर गुलाबजामवर काय बसते? माशी. बसते की नाही? म्हणजे माशी पोह्यावर बसन, माशी शिऱ्यावर बसन, माशी चपातीवर बसन, माशी जिलेबीवर बसन, माशी गुलाबजामवर बसन. पण तुमच्या घरातली माशी कधी तुमच्या शेगडीवर बसलेली पाहिली का तुम्ही? बसली बा एखाद्याची? नाही. का बरं? ती जर पोह्यावर बसते, ती जर शिऱ्यावर बसते, ती जर गुलाबजावर बसते, ती जर जेलीवर बसते, तर तिनं शेगडीवर का बसू नये? माशी हुशार असते. माशीला माहिती असतं मी पोह्यावर बसन, मी शिऱ्यावर बसन, मी चपातीवर बसन, मी जिलेबीवर बसन, पण मी का शेगडीवर बसन, कायमचीच बसन. असं दृष्टांत का सांगतोय मी? सिद्धांताकडे या. तसं हे मन संसारात बसन, मन पैसे कमवण्यात बसन, मन घर बांधण्यात बसन, मन चांगले कपडे घालण्यात बसन, मन चांगलं खाण्यात बसन, पण मन कथेत बसनच. हा सांगता येत नाही. कोण म्हणलं? अहो नाही ना बसत ते इथं. त्याला असं असं दाबावं लागतं. अरे बस बस. ते म्हणतं नाही ना, लवकर संपावं. नेमका जेवणाचा टाइम आणि कथे टाइम सोबतच येतो. काय हे जे मधलं आहे ना, हे मन आहे आपलं. हो, मनोकामना. मग एवढ्या सगळ्या आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात कशानं? रुद्राक्ष धारण केल्यानं. केवढं फळ आहे? केवढं फळ आहे महाराज? सगळ्या आपल्या मनोकामना, इच्छित मनोकामना सगळ्या पूर्ण होतात कशाने? म्हणजे 2 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानं. काय गोड आहे. त्यानंतर 3 मुखी रुद्राक्ष सांगितला. 3 मुखी जो रुद्राक्ष आहे ना महाराज, हा साधनाचं फळ देणारा रुद्राक्ष आहे. त्याने काय होतं? म्हणजे सहज विद्या प्राप्त होते. सहज कला कौशल्य माणसाला प्राप्त होत असते. काय सुंदर फळ आहे. 3 मुखी रुद्राक्ष धारण जर केला तर महाराज इथे एक कला, एक विद्या कमवता कमवता नाकेनळ येतात. आमची महाराज मंडळी, महाराज अर्जुन महाराज एवढं छान वाजवतात, एवढं छान गातात, त्यांचं आयुष्य गेलं, पण एकच विद्या, एकच कला कमवण्यात आली त्यांना. दुसरी कमवली का? माझं आयुष्य चाललं, मला एकच कला आली, दुसरी आली का? मला वाजवता येत नाही ते, पण त्यांना येतं की नाही? ती कला आहे. आणि या जीवनामध्ये माणसाला कला असाव्या. माणूस बिना कलेचा नसावा. ज्याच्या जीवनात कला आहे तो कधीच उपवाशी राहत नाही, कधीच राहत नाही. का राहतो? बोला बरं. नाही राहत ना महाराज. काही काही महिलांकडे हस्तकला असतात. हस्तकला माहिती आहे ना? आम्हाला अनुभव आहे. खाली जी रांगोळ काढली ना, कोणी काढलेली ती खालची रांगोळ? आम्ही वरती येताना पाहिलं, किती छान रांगोळी रेखाटली हो. कोणी 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 काढली? वा, टाळी झाली पाहिजे एकदा. जरा जोरात वाजा ना. हा, किती सुंदर रांगोळी काढली. हस्तकला आहे ती. काय आहे महाराज? अशा 2 बोटाच्या मध्ये अशी रांगोळी घेतात, अशी भिरभिर भिरभिर भिर रांगोळी काढतात. किती छान आहे. हस्तकला आहे. काही काही बिचाऱ्या झापे घेतात आणि पोटभर खात्यात. डोक्याला ताण नको. छापा ठेवायचा, बचकभर रांगोळ टाकायची, छापा उचलायचा, पोटभर जेवायचं. डोक्याला ताण नको. अरे असं नसावं. कला असावी महाराज. जीवनात कलेशिवाय जीवनाला रंग नाही असावी. मग जर आपल्या जीवनात कला यावी, आपल्या जीवनात कौशल्य यावं, अशी जर आपली इच्छा असेल तर त्याने 3 मुखी रुद्राक्ष काय करावा? धारण करावा. हे त्याचं फळ आहे. किती सुंदर आहे. 4 मुखी रुद्राक्ष धारण जर केला
तर म्हणे तो साक्षात ब्रह्मस्वरूप आहे आणि काम मोक्ष त्याने अगदी सहज मिळतो, सहज त्याची प्राप्ती होते चारमुखी रुद्राक्ष जर धारण केला तर. किती सुंदर फळ आहे. त्यानंतर पाचमुखी रुद्राक्ष हा कलाट आणि रुद्राक्ष स्वरूप आहे आणि जर हा पाचमुखी रुद्राक्ष आपण धारण केला महाराज तर काय सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे की तो प्रत्येक पापापासून काय होतो, तो म्हणे मुक्ती देणारा रुद्राक्ष आहे. म्हणून पंचमुखी रुद्राक्षाची जास्त मागणी आहे. आज तुम्ही पहा महाराज, पंचमुखी रुद्राक्ष लोकांना जास्त हवासा वाटतो, कारण तो पापापासून आपल्याला काय करतो, मुक्त करतो. आणलेले आहेत ना पंचमुखीच आणलेत ना. वा, शिवरात्रीच्या दिवशी वा, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे केंद्रे साहेबांसाठी. काय सुंदर आहे. म्हणे महाराज आम्ही रुद्राक्ष आणून ठेवलेले आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे आपल्या कथेच्या शेवटच्या दिवशी त्या पूर्ण रुद्राक्षाचं काय होणार आहे, वितरण होणार आहे. काय भाग्यवान आहे महाराज तुम्ही लोक. रुद्राक्ष भेटत नाही भेटत. इथे आपल्याला अनायास त्या ठिकाणी वाटप होणार आहे आणि विशेष खूप लांबून त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि ते बी शिवमहापुराणामध्ये आणि विशेष ते सुद्धा शिवरात्रीच्या दिवशी. हा केवढा सुयोग आहे, हा केवढा योग आहे. याला भाग्य लागतं महाराज. म्हणून पंचमुखी रुद्राक्ष जीवनात मध्ये आपण जर काही पाप केलं तर पापातून मुक्त करतो. म्हणे चांगलं आहे म्हणे दिवसभर पाप करायचं नंतर रुद्राक्ष घालायचा, असा त्याचा अर्थ आहे का. जर जाणून पाप केलं ते कसं जाईल, न कळत झालेलं पाप नक्की जाईल. पण तुम्ही जर जाणून कराल तर ते जाणार नाही. कारण मन संकल्पाचे पापे संत सांगतात काय, न जाये तीर्थाची या बापे. जर मनाच्या संकल्पानं पाप केलं तर संत म्हणतात तीर्थाच्या बापाला सुद्धा जात नाही ते. पापात प्रकार आहे. म्हणून मनानं केलेलं पाप ते जात नाही. अनायास जे झालेलं पाप आहे, नकळे जे झालेलं पाप आहे ते नक्की जातं. एवढी महती या पंचमुखी रुद्राक्षाची सांगितली. गोड आहे. त्यानंतर सहामुखी रुद्राक्ष जर आपण घातला तर तो साक्षात कार्तिक स्वामीचं स्वरूप सांगितलं. साक्षात कार्तिक स्वामीचं स्वरूप आहे सहामुखी रुद्राक्ष. आणि तो जर आपण घातला तर काय होतं म्हणे महाराज, तर ब्रह्म हत्येच्या पापापासून तो मुक्त होतो. केवढी ताकद आहे, गोड आहे. त्यानंतर सातमुखी रुद्राक्ष आहे. सातमुखी रुद्राक्ष हा अनन्यसाधारण प्रसिद्ध आहे महाराज. याने काय होतं म्हणे, जर आपण गरीब असाल, आपल्याकडे जर धनधान्य नसेल तर धनधान्य त्या ठिकाणं त्या कुबेराची आपल्यावर काय होते म्हणे, कृपा होते आणि आपली गरिबीच नष्ट होते. काय सुंदर फळे सातमुखी रुद्राक्षाचं. आणि असं म्हणतायत ना महाराज, आपल्या वैऱ्यावर सुद्धा बिकट परिस्थिती येऊ नये, अजिबात येऊ नये महाराज. गरिबी फार वाईट आहे. गरिबी किती वाईट आहे हे जर तुम्हाला कळायचं असेल तर त्याकरता गरीब व्हावं लागेल. त्याशिवाय नाही कळणार महाराज. सांगू का तुम्हाला मी, तुम्ही तो डोमाऱ्याचा खेळ पाहिला ना, आपण पर्यटन स्थळावर इकडे तिकडे कधी जातो ना, एक अशी चिमुरडी पोरगी असते, ती ढोलक वाजवते महाराज. काय ती पोरगी अशी ढोलक वाजवते. आणि एक चिमुरडी 5-6 वर्षाची पोरगी असते, जिला आपण हातानं खाऊ घालतो आपल्या घरी, ती नको म्हणते ना आपण खाऊ घालतो. त्या वयातली पोरगी त्या दोरीवर त्या ठिकाणी एका काठीवर आपला बॅलन्स सांभाळून काय करत असते, आपल्याला कला दाखवते आणि त्याच्यावर त्यांचं जीवन भागतं. कधीतरी त्यांना पहा महाराज. सांगतो मी तुम्हाला, आपल्या घरी जेवढं अन्न जेवण झाल्यावर उरतं ना, तेवढ्यात त्यांचा एक परिवार रोजचा जेवेल, नक्की जेवेल. गरिबी फार अवघड असते. पण अशाही गरिबी परिस्थितीमध्ये खरंच घर कसं चालावं हे शिकावं, ते फक्त तुमच्याकडून शिकावं.
वस्तुस्थिती आहे महाराज, खरंच आहे. गरिबी फार अवघड आहे. अशा गरीब परिस्थितीमध्ये तुम्ही सगळं हँडल करता, नक्की करता. माझ्या गुरुजी नेहमी एक दृष्टांत सांगत असतात. ते म्हणतात, एक असं गरीब कुटुंब होतं, गरीब. ऐका बरं, एवढं गरीब कुटुंब होतं महाराज की त्यांना सकाळी जर काम केलं तरच खायला मिळायचं, नाही तर मिळत नव्हतं खायला. अशी बिकट परिस्थिती होती. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये त्या बाईनं काय केलं, आपले मालक दुसऱ्याच्या घरी कामाला होते आणि दुसऱ्याच्या घरी कामाला असताना दिवसभर काम करायचं, सालानं होते, पैसा मिळायचा आणि पैसा मिळाला तरच जेवण मिळायचं. मग एका दिवशी ज्यांच्याकडे कामाला होते, ज्या मालकाकडे कामाला होते, ते मालक आणि त्याचे 2-4 मित्र असं प्रवासाला निघाले. त्यांचा लांबचा प्रवास होता आणि लांबचा प्रवास असल्यामुळं झालं असं की त्या 4-5 मालकाने काय केलं, असे रेल्वे स्टेशन जवळ आले आणि रेल्वे स्टेशनवर गाडी धरायची, जायचं. पण झालं असं, रेल्वे थोडी लेट झाली 1 तासानं. मग चर्चा झाली, काय करावं काय करावं, कुठे टाईमपास करावा, कुणाकडे जावं. तितक्यात एक सावकार म्हटला, अरे इथे जवळच माझ्या नोकराचं गड्याचं एक घर आहे, तो तिथे राहतोय, आपण जरा चहा पाणी करून येऊ, तोपर्यंत आपला टाईमपास होईल, तोपर्यंत गाडी येईल. ठीक आहे. 4-5 आता मोठाली माणसं होती, सावकार होती. जेव्हा ते 4-5 सावकार मोठाली माणसं त्या लाण्या नोकराच्या घरी जेव्हा यायला लागली ना, येत असताना झालं असं महाराज, त्या नोकरानं मालकाला आपल्या घरी येताना पाहिलं. त्या नोकराला एवढा आनंद झाला, अरे माझे मालक माझ्या गरिबाच्या घरी न म्हणता न विचारता आले. खूप खूप आनंद झाला त्याला. वा वा, या बसा बसा. त्यानं पाणी दिलं आणि मध्ये हळूच जाऊन आवाज दिला, म्हणे अरे सावकार आलेले, लवकर काहीतरी खायला कर. ऐका बरं, मी गरिबी किती वाईट आहे हे सांगतो तुम्हाला. तर ती बाई म्हणते, हळू बोला, हळू, तुम्हाला काही कळतंय का, ऐकतील ना ते, हे फक्त रिस्पेक्ट तुम्हाला असते महाराज. ती म्हणते, हळू बोला, मला करायचं सांगताय पण घरात अन्नाचा कण नाहीये. काय, घरात अन्नाचा कण नाहीये आणि घरात अन्नाचा कण नसताना कसं करायचं हे सगळं, हे करायचं तर कसं करायचं, शक्य नाही म्हणे. मग एक काम करा ना म्हणे, तुम्ही काय करा, हे हळूच मागच्या दरवाजानं जा आणि मागच्या दरवाजानं जाऊन काय करा, मागच्या दरवाजानं गेलात ना, दुकानावर जा आणि दुकानून 10-5 रुपयाचे काहीतरी घेऊन या, गोड तोंड करू आणि वाटा लावू. तो म्हणला 10 रुपयाची त्या ठिकाणी बर्फी आणायची, पण ते 10 रुपये माझ्याकडे तर पाहिजे ना. अहो कसं कळत नाही तुम्हाला एवढं. कोण म्हणतं, बाई म्हणते, तुम्हाला एवढं कसं कळत नाही, तुम्हाला कळत नाही म्हणे. म्हणे काय झालं, म्हणे असं, अहो जा उधार ठेवा ना, उधार ठेवायचे आणि द्यायचे कधी, कधी द्यायचे म्हणे. कधी द्यायचे म्हणजे, अहो पाहुणे बसले, 10 रुपये कधी घेणार म्हणजे, जेव्हा पाहुणे चहा पाणी तुम्ही जी वस्तू आणाल मी त्यांना देईल, 4-5 ती बर्फी, ती 4-5 पीस त्यांच्या प्लेटमध्ये ठेवेल, ते खातील आणि त्यांनी खाल्लं, तोंड गोड होईल आणि गोड तोंड झालं, हळूच पोराला त्यांच्यात सोडा. पोराच्या हातात 10 रुपयाची नोट तर ठेवतील. ऐकावर काय, 10 रुपयाची नोट तर ठेवतील, ते 10 रुपये घ्या आणि दुकानदाराचे देऊन टाका. हा जमेल म्हणे. गेला, ठरल्याप्रमाणे त्याने 4-5 पीस बर्फीचे आणले, प्लेटमध्ये ठेवले. एक पीस त्या बाईनं त्या प्लेटमध्ये दिला, साहेबानं गोड तोंड केलं आणि साहेब निघाले. निघत असताना झालं असं, साहेब निघाले. पण असं होतं महाराज, कधी कधी जितका माणूस पैशानं मोठा तितका तो चिकट. पाहुणे उठले, जायच्या तयारीत पाहुणे होते. त्या आईची तळमळ 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 झाली, काय करावं काय करावं, आईला काही कळेना. आणि खिडकीतून ती बघायला लागली, अरे पोराला त्या ठिकाणी काही देतात की नाही, काही पैसे देतात की नाही, पण नाही म्हणायची सोय नाही. आणि पोराला सांगून ठेवलं, हे बाळा ऐक ना, जेव्हा तू तिथे जाशील ना, गेल्याच्या नंतर पाहुण्यानं जर 10 रुपये दिले ना तर नाही म्हणायचं नाही बरं बाळा, पटकन घ्यायची. ठीक आहे आई, घेईल ना महाराज. आणि ते पोरग त्या पाहुण्यांच्या मध्ये गेलं आणि गेल्याच्या नंतर आई खिडकीतून पाहत होती, मध्ये तर आईला जाता नाही आलं. पाहुणे उठले, जायला निघाले.
पण जाता जाता एका पाहुण्याच्या लक्षात आला, अरे गरीब आहे, त्याच्या घरचा चहा घेतला, गोड तोंड केलं त्यानं, काहीतरी दिलं पाहिजे. त्यानं खिशात हात घातला आणि 5 रुपयाचा ठोकळा काढला आणि त्या पोराच्या हातात द्यायला लागले. पोर म्हणतं, मी नाही घेणार. अरे घे ना बाळा, अरे घे ना. मी नाही घेणार. आता आईला राग आला. आई म्हणते, पोराला एकदा सांगितलं पैसे नाही म्हणायचं नाही, पैसे घ्यायचे. पोरग नाही काय म्हणतं. एकदा झालं, दोनदा झालं, आईला राहावे ना. कारण जर पोरग नाही म्हटलं आणि पाहुणे निघून गेले तर त्या दुकानदाराचे पैसे 10 रुपये कुठून द्यायचे. 10 रुपये सुद्धा द्यायला नाहीये. मग राग आला आणि आई मागच्याच घरातून आवाज दिला, अरे ए बाळा, अरे घे ना पैसे. का घेत नाही पैसे तू, काय अडचण आहे तुला. पोरग तिथून म्हटलं, आई तू म्हटली होती 10 रुपये देते, तिथं 5 रुपये द्यायला लागले. काय मला हे का सांगितलं महाराज मी. किती किती वाईट असते बरं परिस्थिती. किती काय काय करायला लावते परिस्थिती माणसाला. इच्छा होती का तिची नाही, पण पर्याय नाही. मग संसारात अशाही आपल्याला काही गोष्टीचा अनुभव येतो महाराज. असो, म्हणून त्या ठिकाणी त्याच्यातून आपण जर मोकळं व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर 7 मुखी रुद्राक्षाचं त्याचं काय करावं, माणसानं धारण करावं. गोड असं वर्णन केलं बरं महाराज. मग 7 मुखी रुद्राक्ष झाल्याच्या नंतर 8 मुखी रुद्राक्ष सांगितला. म्हणे त्यानं काय होतं, माणसाला पूर्ण आयुष्य प्राप्त होतं, पूर्ण आयुष्य माणसाला मिळतं. असे 9 मुखी रुद्राक्ष, 10 मुखी, 11 मुखी असे प्रत्येक रुद्राक्षाचं महत्त्व सांगितलं की नेमकं काय काय महत्त्व प्रत्येक रुद्राक्षाचं आहे. असे 14 मुखी रुद्राक्षाचं वर्णन त्या ठिकाणी शिवपुराणात आलं महाराज. गोड आहे. आपण शिवपुराणामध्ये त्या रुद्राक्षाचं आपण जर धारण केलं तर शिवजीला प्रिय आहे. रुद्राक्ष काय आहे, शिवजीला प्रिय आहे. शिवजीला रुद्राक्ष आवडतो, म्हणून त्या ठिकाणी शिवजी धारण करतात. आणि आपण जर धारण केला तर स्वतः आपण सुद्धा शिवजीला काय होतो, आवडतो. म्हणून काय करायचा, म्हणजे रुद्राक्ष धारण करायचा. असं सुंदर त्या ठिकाणी रुद्राक्षाचं वर्णन केलं. बोले शंकर भगवान की जय. 14 मुखी रुद्राक्षापर्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यानंतर माणसानं निरोगी राहावं असं जर माणसाला वाटत असेल बरं का, ज्याला असं वाटत असेल की आपण निरोगी राहावं, ज्याला वाटत असेल आम्हाला धनाची वृद्धी व्हावी, त्यानं चंद्राची उपासना करावी. आणि बऱ्याच माणसाला असं होतं ना, कधी कधी एखादी वस्तू धार्जिन नसते. असं बऱ्याच संसारामध्ये या गोष्टी होतात. एखाद्या माणसाला वाहनाची काय नसते, त्याला ते घेतलं की काहीतरी होतं. मग जर वाहन प्राप्ती आपल्याला व्यवस्थित व्हावी, एखादं वाहन आपण घेतोय ना, ते व्यवस्थित राहावं, चांगलं लागावं, त्याच्यापासून आपला संसार पिकअप घ्यावा, वाढत जावा, असं जर वाटत असेल ना महाराज, तर शिवपुराण सांगताय की शिवजीला त्या ठिकाणी दह्यानं स्नान घालावं. हे फार महत्त्वाचं आहे महाराज. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्या. या प्रपंचासाठी गोष्टी आहेत, खूप सुंदर आहे, एवढ्या सुंदर आहे. कारण त्या शिवजीला जर आपण दह्यानं स्नान घातलं ना, तर त्या ठिकाणी वाहन प्राप्ती आपल्याला व्यवस्थित होते. असे अनेकांचे अनुभव आहे, अनेकांचे. महाराज तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहिती नाही, पण पाचोडच्या इतिहासामध्ये केंद्रे साहेब, पाचोड शहर आहे माझ्या जन्मगावाकडं. त्या पाचोड शहरामध्ये खूप श्रीमंत माणूस आहे. नाव घेणार नाही मी, कारण कथा लाईव्ह चालू आहे. हे लोकेशन खूप अवघड असतं. कधी कधी काय होतं, चॅनलवाले तेवढंच कट करतात आणि चॅनलचा TRP वाढावा म्हणून तेवढंच सोडतात. इथं आमचे चांगले दादा आहेत, दोन्ही आमचेच आहे, त्यामुळे मला भीती नाही. पण तरी बरं असतं जपलेलं आपण आहे ना, जास्त स्पष्ट नाही बोलायचं. पाचोड शहर आहे, खूप मोठं आहे. त्या पाचोड शहरामध्ये एक मुलगा आहे जो मेंटल आहे. म्हणजे मेंटल आहे, त्याला जास्त कळत नाही. पण त्या पोराच्या पायी एवढी लक्ष्मी आली, एवढी आली की तो माणूस अरबपती झाला, करोडपती नाही. काय झाला काहीला कळलं म्हणा, अरबपती झाला. पण त्या पोराला काय केलं, मेंटल असल्यामुळं थोडं मेंटल हॉस्पिटलमध्ये असं भरती केलं. ते तिकडे गेले की इकडे गळती सुरू झाली. ते त्यांचा अनुभव आहे. परत त्या पोराला घरी आणलं,
पुन्हा जैसे थे, पुन्हा लक्ष्मी त्याच जोमानं घरात येऊ राहिली. मग आज त्या पोराचा ते असं सांभाळ करतात जसे खूप सुज्ञ. का तर म्हणे त्यांचा असं समज आहे, अशी त्यांची धारणा आहे की याच्या पायी लक्ष्मी आमच्या घरात आहे. हा घरात असला की लक्ष्मीला वाटाच वाटा येण्यासाठी. का हे फार महत्वाचं आहे प्रपंचामध्ये. आणि हे गणित ज्याला कळालं त्याला प्रपंच कळाला. जे नुसतं खातन पारावर जाऊन झोपत, जुन्या लोकांची म्हण आहे ती, काहीच काम धंदा करीत नाही, त्याला काय प्रपंच करता येईल महाराज. अजगर करही न चाकरी, पंछी करही न काम, दास मलुके कहे गए, सबके दाता राम. अजगर पाहिला का? अजगर खूप चंचल असतो तो, खूप. हो ना, हो की नाही? संत म्हणतात न करी चाकरी. अजगर कोणाची चाकरी करत नाही. अजगर एवढा आळशी प्राणी आहे जगातला की अजगराच्या जर जवळ शिकार आली, जवळ गुरुजी एकदम जवळ, भूक लागली तर तो खातो. आणि जर त्याच्या जवळ शिकार आली नाही, तोंडाजवळ, आणि त्याला भूक जरी लागलेली असेल तर म्हणतो जाऊ द्या, झोपून घेऊ, लागली तर लागली भूक, नंतर खाऊ. त्याचं नाव अजगर. तुम्हाला वाटतं की मी अजगराविषयी बोलतो? ओ चौधरी नगर म्हणे असे काही माणसं असतात. कधी धनाची प्राप्ती होईल? नाही होणार. म्हणून असो, म्हणजे मला म्हणायचं काय की घरामध्ये अशा काही काही वस्तू माणसाला काय असतात, धार्जिन असतात. मग वाहन प्राप्ती आपल्या घरात चांगली असावी असं वाटतंय ना, तर मग सुंदर त्या भगवान शंकराला दह्यानं स्नान घालायचं, गोड असं वर्णन आहे. आणि आपण रात्री जेवताना महाराज फार असं उशिरा जेवू नये. नाही जेवावं, एखाद्या वेळेस अडचण आहे, आता पर्यायच नाही, तो भाग वेगळा आहे. पण शक्यतो काही कारण नसताना जेवू नये. कारण काय होतं, जर तुम्ही लवकर जेवला तर 4 गोष्टीची वाढ आपल्या जीवनात होत असते. ऐका, सांगतो मी तुम्हाला काय काय होतं. म्हणजे त्या माणसाचं म्हणजे त्याचं आयुष्य वाढतं, तो जर लवकर जेवला तर. बरं का, पहिला फायदा आहे, तुम्ही रात्री उशिरा जेवू नका, लवकर जेवा. त्याचं आयुष्य वाढतं, त्याचं बल वाढतं, आणि त्याच्या जीवनामध्ये सुखाची वाढ होते. ह्या गोष्टी वाढतात. कशानं? म्हणे असा जर आपण जीवनात नियम घातला तर त्यानं. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या. आणि या गोष्टी जो करेल ना, त्याच्या प्रपंचामध्ये महाराज आनंदाला अजिबात काय नाही आहे, कमीच नाही, खूप आनंद आहे. बोले शंकर भगवान की. अतिशय सुंदर अशा अनेक उपाय, अनेक कथा त्या ठिकाणी शिवपुराणामध्ये सांगितल्या महाराज. खूप गोड आहे. पुढे त्या ठिकाणी यज्ञदत्ताची कथा सांगतात, अतिशय गोड आहे की भगवान शंकर किती आशुतोष आहे, तो किती तुष्ट होतोय बरं का आपल्यावरती, किती प्रसन्न होतोय, त्याची कथा सांगतायत. गोड आहे ती कथा आपल्याला पाहिजे की तो भगवान किती भोळा आहे देण्यामध्ये. काय देतो तो, थोडं जरी त्याच्यासाठी केलं तर तो खूप काही देतो. मग काय दिलं नेमकं त्या यज्ञदत्त्याच्या मुलाला, त्या गूढ निधीला? ऐका, सुंदर अशी कथा आहे, ती कथा आपल्याला पाहिजे. पण एक संकीर्तन घेऊ.